सर, असं एशियाटिकचं मेंबरशिप बघायला गेलं तर जे असे गरीब घरातील जे मुलं असतात त्यांना ते फीज वगैरे परवडत नाही, तर त्यांच्यासाठी काही प्लॅन वगैरे आहे का की त्यांना आर्थिक मदत देऊ शकते आणि त्यांना पण जो नॉलेज आहे सर्वांसारखा त्यांच्यापर्यंत पण पोचू शकेल? नाही, याच्यामध्ये कसं आहे की एशियाटिक सोसायटीनी आतापर्यंत असे फार प्रयत्न केले नाहीत. समजा आम्ही एशियाटिक सोसायटीने मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररी बरोबर एक करार केला की जो कोणी मुंबई विद्यापीठाच्या लायब्ररीचा मेंबर आहे त्याला आमच्या लायब्ररीचंही मेंबरशिप ऑटोमॅटिकली मिळावी. थोडंसं काहीतरी तिथे 100 रुपये भरत असेल तर 110 रुपये भरून मिळावी. काहीतरी मेकॅनिझम करता येईल. आणि आज डेलनेट सारखी लायब्ररी रिलेटेड सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही लायब्ररीचे सदस्य असाल, ती लायब्ररी जर डेलनेटची मेंबर असेल तर तुम्हाला त्या दुसऱ्या लायब्ररीतली पुस्तकं, त्यांचा जो काही कॅटलॉग आहे ते सगळं घरी बसून पाहता येतं. त्यामुळे ही व्यवस्था आपण नक्की करू शकतो. वेगवेगळ्या लायब्ररीज बरोबर टायअप करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा. शेवटी काय आहे, एशियाटिक सोसायटीची महानता कशात आहे तर जे दुर्मिळ पुस्तकं, ग्रंथ, वेगवेगळ्या प्रकारचे प्राचीन वाङ्मयाचे अनेक खंड हे आमच्याकडे आहेत. ते नुसते कपाटात राहिले तर त्याचा काहीच उपयोग नाही. ते लोकाभिमुख व्हायला पाहिजे. तर ते लोकाभिमुख करण्याचा आणि मुख्यतः तरुण पिढीला त्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा पक्का इरादा आहे. आम्ही नक्की